मित्रांनो नमस्कार, मी उमेश बनकर आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपण एम लक्ष्मीकांत सरांची जी इंडियन पॉलिटी आहे त्या इंडियन पॉलिटीला थोडं मराठीमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून जे आपले मराठी भाषिक विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही एम लक्ष्मीकांत मराठीमध्ये समजता यावी, हाच एक त्यामागचा एक छोटासा उद्देश आहे। तर आज त्या अंतर्गत जो एक मुद्दा घेऊन आलोय आपण, ते आहे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये। म्हणजे आपल्याकडे एक राज्यघटना आहे आणि तिचे काही वैशिष्ट्य आहेत। त्या वैशिष्ट्यांमधील पहिला जो वैशिष्ट्य आहे तो सर्वात महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे। तो वैशिष्ट्य कोणता? तर भारतीय राज्यघटना सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे। जगामध्ये बरेच काही देश आहेत, प्रत्येक देशाची म्हणजे जर अपवादात्मक काही देश सोडलो आपण तर बऱ्याच देशांची राज्यघटना आहे। आणि काही देशांचं जर मी थोडं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न केलो तर आपल्याकडे एक अमेरिका आहे। अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ 7 कलमे तुम्हाला पाहायला मिळतात, 7 जर ऑस्ट्रेलियाचा विचार केला आपण तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये 128 कलम पाहायला मिळतात। चीनचा विचार केला तर 138 कलम आपल्याला पाहायला मिळतात आणि कॅनडाचा जर आपण प्रॉपर विचार केलो तर 147 असं कलमे तुम्हाला पाहायला मिळतात। आणि जेव्हा की आपण भारताची राज्यघटना या सर्वांपेक्षा मोठी आहे म्हणतो, जगात सर्वात मोठी आहे म्हणतो, तर साहजिकच काही ना काहीतरी या सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातील राज्यघटनेमध्ये कलम जास्त असतील, म्हणजे काहीतरी जास्त असेल, काहीतरी जास्त असेल। आता हे काय जास्त आहे काय नाही, आता हे याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की जगात सर्वात मोठी आपली भारताची राज्यघटना कशी आहे। तर विचार करूया। बघा, जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना लागू झाली, इथं एक शब्द दिसेल तुम्हाला, मूळ घटना। आता मूळ घटना काय प्रकार आहे ते आपण थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूयात। आपली भारताची राज्यघटना बघा, 2 तारखा महत्वाच्या आहेत। एक तारीख, ती तारीख जी आपण ज्या तारखेला स्वीकारलो, दुसरी तारीख ज्या तारखेला आपण भारताची राज्यघटना लागू केलो। स्वीकारण्याची तारीख काय आहे तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारलो। या तारखेचा उल्लेख आपल्याला प्रिअम्बल मध्ये म्हणजे प्रास्ताविकेमध्ये पाहायला मिळतो। आणि दुसरी तारीख मी म्हटलं की ज्या तारखेला आपण राज्यघटना लागू केलो ती तारीख। आता हे लागू करण्याची तारीख काय आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी। बघा इथं थोडा नोट करतोय तारखेला मी, 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारताची राज्यघटना लागू केलो, अंमलबजावणी केलो। आणि ज्या तारखेला अंमलबजावणी केलो त्या तारखेला राज्यघटनेची जी स्थिती होती, म्हणजे जशी होती त्या स्थितीला आपण मूळ घटना म्हणतो। म्हणजे त्यावेळी राज्यघटनेमध्ये जेवढे कलम असतील, भाग असतील, प्रास्ताविका असतील, जशी स्थिती असेल त्याच घटनेला आपण मूळ घटना म्हणतो। लक्षात आलं तुम्हाला की मूळ घटना कोणाला म्हणायचं? 26 जानेवारी 1950 ला लागू झाली आणि तेव्हा जी स्थिती होती ती मूळ घटना। मग मूळ घटनेमध्ये, भारताच्या मूळ घटनेमध्ये जी स्थिती होती ती स्थिती अशी होती, प्रास्ताविका आपल्याला 1 पाहायला मिळायची त्यावेळी, ज्याला प्रिअम्बल म्हणतो आपण, प्रास्ताविका, उद्देशिका सुद्धा आपण म्हणतो, ती होती 1। त्यावेळेसचा जर आपण विचार केला तर भाग होते 22 आणि परिशिष्टे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण शेड्यूल्ड म्हणतो, मराठीमध्ये पुन्हा एक शब्द आहे त्याला अनुसूची म्हणतो, त्या अनुसूच्या होत्या 8। आणि कलमांचा जर आपण विचार केलो, आर्टिकल्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, अनुसूची आपण त्याला म्हणतो आपण, कलमा होती 395। अशा पद्धतीने त्यावेळेस ती स्थिती होती। पुन्हा एकदा बघा, प्रास्ताविका 1 होती, भाग 22 भागांमध्ये राज्यघटना विभागल्या गेलेली होती, परिशिष्टे 8 होते आणि कलम 395 होते। आणि सध्याच्या स्थितीचा विचार जर आपण केलो, आजच्या स्थितीचा विचार केलो तर आज परिस्थिती अशी आहे की प्रास्ताविका 1च आहे, त्यावेळी 1 होती, आजही 1च आहे। जेव्हा भागांचा विचार करतो तेव्हा भागांमध्ये आपल्याला काही बदल झाल्याचं दिसतं आणि भाग 22 वरून आज आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये 25 भाग, म्हणजे भागांची संख्या वाढल्याचं तुम्हाला दिसून येतं। परिशिष्टांचा जर आपण विचार केलो, शेड्यूलचा जर आपण विचार केलो तर भाग 8 आधी होते आणि आज भाग तुम्हाला 12 पाहायला मिळतात, म्हणून म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली। आणि कलम बघा, 395 आधी होते, आताची स्थिती तुम्हाला जेव्हा पाहता तेव्हा 470 कलम पाहायला मिळतात। म्हणजे 106 घटना दुरुस्त्या झाल्या, त्या 106व्या घटना दुरुस्तीनुसार जे भारतीय राज्यघटनेमध्ये जर तुम्ही गुगलला गेले तरी तुम्हाला हा आकडा दिसतो, तोच आकडा मी घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून वादविवाद होऊ नये तुमच्या आणि माझ्यात, आहे ना। आता बघा की जे आपण म्हणतो की हे जे बदल झालेत
आता भाग आताच्या स्थितीला मी बघा, भाग बदल कुठे कुठे झाले? प्रास्ताविकेमध्ये बदल झाला का? मुळातच नाही. तेव्हा एक होती, आजही एक आहे. भागांमध्ये बदल झाला का? तर डेफिनेटली झाला. परिशिष्टांमध्ये झाला का? इकडे पण झाला आणि कलमांमध्ये पण झाला. मग आता बघा प्रॉब्लेम काय आहे की 25 भाग आहेत असं आपण म्हणतो. मात्र जर तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करायला गेलेत, कुठे एखादा तक्ता पाहिलं, कुठे पाहिलं, तरी मात्र तुम्हाला 25 दिसत नाही. शेवटचा आकडा जो दिसतो ना तो 22 दिसतो. 22 दिसतो, असं 22. मग बाबा मी तर म्हणतोय किंवा आपलं संविधान तर सांगते की 25 भाग आहेत, मग 22 का? 25 कुठे गेले? 25 म्हणजे 22, 23, 24, 25 असे आकडे दिसतच नाही, असे भाग दिसत नाही. का दिसत नाही? कारण जेव्हा जेव्हा आपण हे काही भाग याड करण्याचा प्रयत्न केला राज्यघटनेमध्ये, तेव्हा त्या भागांना असं वेगळं 23, 24, 25 असं वेगळं नंबर न देता त्या भागांचा संदर्भ राज्यघटनेमध्ये ज्या भागासोबत येत होता त्या भागामध्ये, विशिष्ट भागामध्ये आपण त्यांना स्थान दिलो. आणि म्हणून आजही जेव्हा भारताच्या राज्यघटनेची स्थिती पाहतो, वरून वरून आपल्याला 22 आकडा हा शेवटचा आकडा दिसतो. भाग क्रमांक 22 हा शेवटचा आकडा दिसतो. मात्र तरीही भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे भाग तुम्हाला पाहायला मिळतात ती एकूण संख्या आहे 25. आता हे कोणते भाग वाढले आणि कोणते भाग घटले याचा अगदी थोडक्यात आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, जे भाग 22 होते ते भाग 25 झाले. अर्थातच काही भाग वाढले. आता जेव्हा थोडे इकडे लक्ष द्या, जेव्हा 22 वरून ही संख्या, सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं की 22 वरून एक भाग मायनस झाला आणि त्याची संख्या झाली होती 21. आता जेव्हा ही 21 झाली होती म्हणजे हा एक भाग मायनस झाला. हा भाग कोणता होता? तर बघा इकडे एक टायटल दिलो आपण, वगळण्यात आलेले भाग. म्हणजे भाग 7 ला आपण वगळलो, त्याच्यासाठी घटना दुरुस्ती केलं होतं आपण. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार भाग 7 ला वगळलो. म्हणजे 22 मधून एक भाग वगळलो तेव्हा संख्या झाली 21. परंतु सध्या तर 25 आहेत, म्हणजे 21 वरून पुन्हा आता 4 वाढले. आता हे वाढणारे कोणते आहेत ते एक 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 थोडं पाहण्याचा प्रयत्न करूया. जे भाग आता वाढलेत त्याला आपण टायटल दिलो एक नवीन भाग. ज्या भागांचा नव्यानं समाविष्ट केलो ते नवीन भाग आहेत. तर नवीन भागामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे भाग 4A, 4A. आता या भाग 4A मध्ये काय दिलेले? मूलभूत कर्तव्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो. आणि हे फंडामेंटल ड्युटीज ज्या घटना दुरुस्तीनुसार आपण घटनेमध्ये ऍड केलो ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. 1976 ला आपण हा भाग ऍड केलो. आणि आता मला सांगा, जर 21 मध्ये हा भाग 1 ऍड केल्यानंतर संख्या किती होईल? +1 जर केलो आपण तर ती झाली 22. म्हणजे अशा पद्धतीने 22 भाग झाले. आणि जो दुसऱ्या क्रमांकाचा भाग ऍड केलो तो आहे भाग 9A. आणि भाग 9A मध्ये नगरपालिका आहे. नगरपालिका टायटल दिलेली आहे. आणि हा जो भाग आपण ऍड केलो हा 74वी घटना दुरुस्ती 1992 ला ऍड केलो. म्हणजे आता पुन्हा त्याच्यामध्ये एक भर पडल्यानंतर भाग झाले 23 आहे ना. त्यानंतर जो चौथा भाग ऍड केलो आपण 9B, त्याच्यामध्ये सहकारी सोसायट्या अशी टायटल दिलेली आहे. आणि हा भाग जो ऍड केलो त्याच्यासाठी जी घटना दुरुस्ती करावी लागली ती घटना दुरुस्ती आहे 97वी घटना दुरुस्ती. आणि केलो कधी? तर 2011 ला केलो. आणि त्याच्यानुसार जे भागांची संख्या झाली घटनेतील ती 24 झाली. आणि जो 25वा भाग जोडला गेला तो आहे भाग 14A. म्हणजे भाग 14 ला जोडून जो नवीन भाग जिथं ऍड करण्यात आला तो त्याला टायटल दिलो आपण भाग 14A. ठीक आहे. आणि त्याची टायटल काय आहे? तर न्यायाधिकरण. आणि याला ज्या घटना दुरुस्तीनुसार आपण ऍड केलो ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 ला. आणि अशा पद्धतीनं या नवीन भागांचा संदर्भ ज्या ज्या ठिकाणी येत होता त्या ठिकाणी किंवा त्याच भागाला जाऊन आपण त्या भागांना अटॅच केलो. त्याच्यामुळे आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही असं जरी आपण 25 भाग म्हणत गेलो तरी पण 22च्या नंतर आकडे दिसत नाही आपल्याला, कारण आपण त्या विशिष्ट भागामध्ये त्यांना याड केलो. आणि अशा पद्धतीने आपल्याला सध्याच्या घडीला 25 भागात विभागल्या गेलेली म्हणजे 25 भाग असलेली राज्यघटना पाहायला मिळते. मग दुसरा पार्ट म्हटलं आपण की परिशिष्टांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आधी किती होते? 8 होते, आता किती आहेत? 12 आहेत. मग आता हा बदल कोणता आहे हे सुद्धा अगदी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो, जे परिशिष्ट आहेत 8 वरून 12 झालेत. आता हे परिशिष्टे 8 वरून जे 12 झाले ते कोणते कोणते आपण वाढवलो याचा आपण थोडका विचार करूया. बघा, जो 8 सुरुवातीला होते, आता 9व्या नंबरचा जो परिशिष्ट आपण जोडलो तो होता
न्यायालयीन कक्षेबाहेरील कायदेविषयक तरतुदी. खऱ्या अर्थानं हे जमीन विषयक कायद्यांचा समावेश असलेल्या तरतुदी या 9व्या परिशिष्टामध्ये आपण जोडलो आणि ज्या घटनादुरुस्तीच्या आधारे जोडलो ती घटनादुरुस्ती आहे पहिली घटनादुरुस्ती 1951ला. 1951ला ताजी पहिलीच घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यानुसार आपण हा पार्ट जोडलो. मग आहे 10वं परिशिष्ट. 10वं परिशिष्ट जे जोडलो त्या 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रते संबंधीच्या काही तरतुदी आहेत. तुम्ही ऐकलं असेल की पक्षांतर बंदी कायदा हा जो कायदा आहे हा विशिष्ट ठिकाणी आपल्याला पाहावाच लागतो. परंतु सध्या आपला जो मुद्दा आहे की 10व्या परिशिष्टामध्ये आपल्याला पक्षांतराच्या कारणावरून अपात्रते संबंधीच्या तरतुदी पाहायला मिळतात आणि हे जे तरतूद आहे किंवा जे परिशिष्ट आहे हे ज्या घटनादुरुस्तीनुसार आपण राज्यघटनेमध्ये जोडलो ती घटनादुरुस्ती आहे 52वी घटनादुरुस्ती 1985ला. 1985ला आयोगाने बऱ्याचदा या घटनादुरुस्तीवरती प्रश्न विचारलेला आहे तेव्हा त्या अनुषंगाने तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जे 11वं परिशिष्ट आपण राज्यघटनेमध्ये जोडलो ते 11वं परिशिष्ट आहे पंचायतीचे अधिकार. पंचायत राज तुम्ही ऐकलं असेल. पंचायत राज सिस्टीम ग्रामीण भागाशी जे संबंधित आहे ते त्याचे अधिकार आणि प्राधिकार जबाबदाऱ्या असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी आपण घटनेमध्ये 73वी घटनादुरुस्ती केलो. कधी केलो? 1992ला केलो. अर्थातच 1992ला आपण 2 घटनादुरुस्त्या एकाच वेळी केलो. मात्र दोन्ही घटनादुरुस्त्या अंमलबजावणीची जी तारीख आहे ती वेगवेगळी आहे. मात्र जवळपास 1992ला आपण 73वी आणि 74वी अशा 2 घटनादुरुस्त्या केलो आणि दोन्ही घटनादुरुस्तीनुसार आपण 2 शेड्यूल, 2 अनुसूच्या, 2 परिशिष्टे राज्यघटनेमध्ये जोडलो. 11व्या क्रमांकाचं कोणतं म्हटलं मी? पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. आणि 12वं आणि शेवटचं परिशिष्ट जे आपण राज्यघटनेमध्ये जोडलो ते आहेत नगरपालिका. आता याच्यामध्ये थोडा एक कॉमन फरक कोणता आहे तर हे जे पंचायत आहे, पंचायत राज आहे ग्रामीण भागासाठी आहे आणि नगरपालिका हा जो पोर्शन आहे हा शहरी भागांसाठी आहे ना. तर याचा जेव्हा आपण थोडा विस्तृत पद्धतीने अभ्यास करणार आहोत पंचायत राज सिस्टीम मध्ये तेव्हा आपण त्या भागामध्ये त्याचा विस्तृत अभ्यास करूयात. मात्र याच्यासाठी 74वी म्हणजे शहरी भागासाठी 74वी आणि ग्रामीण भागासाठी 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली. 1992च्याच दोन्ही घटनादुरुस्ती आहेत आणि त्याच्यानुसार हे दोन्ही परिशिष्ट राज्यघटनेमध्ये जोडण्यात आले आणि जी सुरुवातीच्या काळामध्ये परिशिष्टांची संख्या 8 होती ती संख्या 12 झाली आणि अशा पद्धतीनं हा एकंदरीत आजपर्यंतचा म्हणजेच राज्यघटना लागू झाली तेव्हापासून ते आजपर्यंतचा एकंदरीत प्रवास आपल्याला पाहता येतो. एकंदरीत अशा पद्धतीची स्थिती आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहता येतं. आणि जे आपण या कलमा म्हणतो या कलमा अशा पद्धतीने तात्काळ पाहणं शक्य नाहीये. तो या एकंदरीत प्रवासामध्येच ह्या सगळ्यांचा प्रवास उलगडता येतो. आय होप की या आजच्या क्लासमधून तुम्हाला भारताची राज्यघटना सर्वात मोठी, प्रदीर्घ, कशा पद्धतीची आहे, का आहे याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. व्हिडिओ जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. भेटूयात लवकरच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.